नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज मी जरा मित्रांसोबत जरा फिरायला जाणार आहे. बघूया कसं होतं आहे, कुठे जायचं काहीच प्लॅन नाही, पण भेटायचं आहे एकत्र. बघूया, कंपनीतले आम्ही कलिग्स आहोत. बघूया आता कसं वाटतं सगळ्यांना पुन्हा एकदा भेटून, कारण का दोन माझे मित्र कंपनी स्विच करून दुसऱ्या कंपनीमध्ये गेले. सो आमचं गेट टुगेदर आहे. चला तर मग बघूया आपली प्लेस कशी ठरते. चला तर मंडळी, कसं आहे, निघालेलो आहे मी बघा. आणि आपल्या गाडीची हालत बघा, या पावसात काय गडबड झाली बघा. एक नंबर. आज धुवायची होती पण जाऊ दे, आता तिकडे जाऊन येतो परत, मग त्याच धुतो. चला तर मग आता आपण निघूया आपल्या मनीष भाईकडे, त्याला पिक करूया. सो गाडी स्टार्ट झाली आपली, कालपासून आत्ता चालू गेले. एक नंबर. बरं दिवसांनी आपली राईड आहे. चला लाईक्स गो. गणपती बाप्पा मोरया. सही झालं. गल्ली चाललं. टाकी गेलं आमचे ओनर. थोडं ऑफिसला जायचं म्हणून गाड्या बघत नाही. पाऊस, आज पाऊस नको तर आमच्या पाणी होती. आज भरपूर टायमानंतर कॅमेरा लावला आहे मी. आणि मेन गोष्ट नेहमीप्रमाणे असते की मी माईक विसरतो. सांभाळून घ्या, कारण का माईक आहे माझा गावी घरी. आता कसं जमेल तसं आपली ही एक पुण्यातली राईड आहे, तिला सांभाळून घ्या. बघूया आता काय गाडी चालवतो आणि आम्हाला जायचं पाहिजे. नंतर मग तुम्ही टाका. आपण चाललो आणि तिला घ्यायला आतमध्ये राहतो. तर आमचा मित्र मनीष आलेला आहे. हाय मनीष, कसा आहे? रेडी आहेस फिरायला जायला? चला चला तर मग आता मनीषला आपण इथला पिक केलेला आहे. आता डायरेक्ट जातो नवजतच्या घराच्या साईडला, जे की उत्तमनगर साईड आहे. आता निघालेलो आहे. तर आम्ही कमिन्स कॉलेजच्या रोडने निघालेलो आहे. आता मनीषला पिक केलं महालक्ष्मी लॉनच्या साईडने. आता बऱ्याच दिवसांनी आलो या रोड. मला असं काय वाटतं मी जास्तच लॉंगकट मारून आलो. मी मगाशी लॉंगकट मारून आलो हो बोललो. इकडं नाही यायला पाहिजे होतं, लवकर आलं असतं. मला यांच्यापासून भीती वाटली. करणार म्हणा आहे बघ, पण काही गोष्टीला घाबरून राहायला लागतं. हा बघा, इथनं आलो असतं तर बरं झालं असतं.
काही हरकत नाही आहे. अरे बाई, इकडं तर फार चेंजच झाला यार. हा म्हणे इकडं ते भरपूर चेंज झालं ना. काय डोक्यात तिच्या आता झाला स्कॅम झाला असता आता बरोबर. भाई नेमकाच भेटलं. बघा भाई, तुम्ही तुमची काळजी नाही घेतलीत तर हे असं तुमच्यासोबत ॲक्सिडेंट नाही तर मग फायनल डेस्टिनेशन होऊ शकतं. आता ती ताई गेली, मी बघितलंच नाही. आणि तो भाई आपला JCB वाला त्याचा समोर हां रेकॉर्ड झालं ना भाई पुरं. डेंजर असतात बाबा. जसं की मगाशी मी बोललो की काही गोष्टींना घाबरून राहायला लागतं, तर हे असं असतं. कारण का तुम्ही कोणतीही गाडी चालवा, बाईक असो या कार असो, तुम्हाला नीट लक्ष ठेवावं लागतं. नाहीतर मग काय नजर हटीवर दुर्घटना घटी असे प्रकार असतात. रोडला एक गर्दी असते. पण आता आलेलो आहे कर्वेनगर या अंतरमध्ये. आपण आलो कर्वेनगरच्या ब्रिजला. एक नंबर. होप सो गर्दी नको यार, मला गर्दी नाही आवडत. इकडे या रोडला खूप गर्दी असते वारजेपर्यंत जायला. सगळीकडे कामं चालू आहेत रोडची, ड्रेनेजची कामं, वाहतूकची रोडची कामं. तर ट्रॅफिक जास्त होतं. दादा हे मागच्यावाला या वारजे रोडला गाडी खचली होती. त्या कासारी खचली नाही, गाडी अडकली होती माहिती आहे का? खतरनाक दबली होती फार, म्हणजे आतमध्ये सगळं गाडीचं ते चाकी तरी घासून गेली होती. माझा हेल्मेट घालायला असतो रे. इकडे काय गर्दी आहे. नगरचा मार्केट आला आहे आणि हा भाई आम्हाला काय जाऊन देत नाही. जाऊ द्या आता, काय थोडक्यासाठी मी साईड नाही काढत. आता नवजातच्या घराकडे जायचं आहे तर इथनं राईटला जायचं आहे आता. बघा हे आमचे मित्रपरिवार नवज्योत, गणेश. दोस्ताचं नाव का नाही सांगितलंस तू? सो आता आम्ही नवज्योत, मनी आणि गणेश आम्ही निघालेलो आहोत. आता मग की खडकवासला साईडला जातो आता जरा. तिथं वाजलेत आपले 4:30 वाजून गेले. लहान मुलं भरपूर इकडे खेळत चालतात. तो आमचा आता मनीष ड्रायव्हिंग सीटला बसतोय. हा चालवते, चालव ना. आता तुझी फिलिंग मला समजते. जर आपण रोज एक गाडी चालवतो ना आपली आणि ती दुसऱ्याच्या हातात दिली ना, आपल्याला किती वाटतं? नाही मी अरे हे पकडलंय बघत. हे बघा आपला खडकवासला डॅम आहे आणि मी आता कसा कॅमेरा मारला. कारण का नवज्योत बाईक चालवते आणि मला हेल्मेटवर इकडे
हे बघा निवांत. वा 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 मित्रांसोबत प्लॅन करायला फिरायला काय एवढं एकदम भारी वाटतं ना. ऐकून बोला थांबू शकतो आपण. हे बघा मंडळी, आता आम्ही एकदम खडकवासला आलेलो आहोत. फुल ट्रॅफिक आहे इकडं. सॅटर्डे व्ह्यू चाललो आता, जरासा व्ह्यू कवर करतो. पब्लिक एकदम फिरायला येते यार. सो आता आम्ही पण आमचे मित्रपरिवार फिरायला आलो आहे. बघूया तर बघू शकता तुम्ही. आणि कॅच एकदम लोकेशन एकदम परफेक्ट. का भाई कसं वाटतंय? एक नंबर. किती टायमानंतर फिरायला आल्यावर? मनीचा फेमस डायलॉग, इट्स अ व्हेरी गुड. आता पावसाळ्यात नंतर पहिलं होतं ना तिथं मध्यपर्यंत होतं. आता जायला पडलो ते काय एकदम हा अजून नाही सोडलं पाणी. वीकेंड्स प्लॅन एकदम भारी असतात आपले. एवढं पण आले काय वाटतंय? पाऊस असतं तर इथे किती बघायला भारी वाटलं असतं ना. हे कसं आहे ना, पण हे सरळ सरळ. पण कधीही मित्र बोलते पोहायला जायचं पण कधीही आपण आपली काळजी घ्यावी. कारण का आपला फेमस डायलॉग आहे मागाचा, थोडीशी घाबरून राहायला लागतं. मनीषला माहिती आहे, थोडा घाबरून राहायला लागतं. गाड्या येड्यासारखे चालवतात माणसं, काही विचार नाही करायचा यांचं, असं करतात. चला तर तुम्ही बघू शकता काय लोकेशन आहे, गर्दी आहे आणि वीकेंड आहे, सॅटरडे आहे, फुल शो आहे. तुम्ही आत्ताच बघू शकता की अजून पावसाळा सुरू नाही झाला आहे तरी लोकांची एवढी गर्दी आहे. वीकेंडला एवढी असते, जर पावसाळ्यामध्ये वीकेंड असेल हा भाई इथं तर फिर तुम्ही तर बघू शकता. बघा फॉरेनवरनं पण माणसं येतात. वा भाई आहे भाई, ब्युटी ऑफ महाराष्ट्र असंच बोलायला पाहिजे ना काहीतरी. आपलं महाराष्ट्रामध्ये पुण्यातलं एक खडकवासला डॅम मस्त आहे, एकदम सुंदर नजारे आहेत. आणि आमचे मेंबर्स, हॅलो गाईज काय नाही का तो बघा किती मोठी मोठी झाडं आहेत. वा वा वा. त्याला काय बोलतात भाई? इंडियाचं पूर्ण आहे ना, डिफेन्स अकॅडमी. वा वा वा. मिलिटरी बेस आहे सगळा आपला इंडियाचा. आणि मग त्या मागच्या साईडला ते काय होतं? ओ भाई, म्हणजे भाई इंडियन आर्मी को भाई सैल्यूट है. कुछ भी हो, इंडियन आर्मी है इसलिए हम है भाई. नेचर बघा, निसर्ग बघा इकडचा आणि हिरवळ बघा. आय्या हे बघ कसले गाडी उडवत येत आहेत. का हळू चालवा, खूप उडते गाडी इथनं. टॉपच पॉईंटचं आहे इकडे. हा एक नंबर एक नंबर. हे बघा व्ह्यू बघा, व्ह्यू आपला सिंहगड फोर्ट आहे ना, ज्याचं नाव आहे जुनंवालं कोंढाणा. हा एक नंबर भाई, एक नंबर एक नंबर. अरे पाऊस पडत असता तर आई शपथ सांगतो ते धुकं बघताना आणि ती ढगं अशी जातात ना भाई, एक नंबर. बघा आमचा मनीष कसा गाडी चालवतोय. हा शिकाऊ ड्रायव्हर. हळूहळू पुढं आम्ही एक माणूस ठेवला आणि मागं मी आहोत. एकदम बादशासारखा गाडी बघा, 30च्या स्पीडला गाडी आहे.
सो भाई आमचा पार्टीचा प्लॅन आहे. गणेशनी 2 किलो चिकन आणि अर्धा किलो कलिंगड पेढा घेतला आहे. मस्तपैकी आता तिकडे जाऊन जेवण करणार आणि खाणार. भाई देखना है तो ये देखो. काय माहिती. तो आता आम्ही किल्लेदार हॉटेल आहे इथे. तिथे आता जेवणासाठी थांबूया. ते बनवून देतील काका जे कोणी असतील ते. काय माहिती माझ्या मित्रांनी त्यांच्याशी बोलण्यात तरी मस्तपैकी थांबूया इकडे. मित्रांसोबत गप्पा गोष्टी करूया. मग 8-1 वाजता जाऊया. हे बघा आलं हॉटेल. अस्सल गावरान खेकडा स्पेशल आहे. वा 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 वा. किलोप्रमाणे बनवून भेटेल. अरे वा. मला पहिल्यांदा कळलं की हॉटेलवाले पण असं बाहेर न येऊन हे करून देतात, बनवून देतात. बघा मंडळी, हे आहे जे हॉटेल किल्लेदार, त्या बनवून वगैरे भेटतात. आणि फर्स्ट टाईम ऐकलं की हॉटेलवाले असं बाहेरून चिकन वगैरे आणून दिलेलं असतं, ते बनवून देतात. आता माझ्या मित्रांनी झालं बोलणं 1 किलोचे 300 रुपयेप्रमाणे यांनी बनवून देणार आम्हाला जेवायला. भाकरी वगैरे, राईस जे काय असेल ते मस्तपैकी 2 टाईम सुकतो ओलं जे काय रस्सा बिस्सा काय करणार आहे तर त्याला माहिती आता तो बघेल. आणि इकडे बसणार आता आहे. किती मस्त एरिया आहे, गार्डनला आहे, 1 नंबर. मंडळी तुम्ही बघू शकता हे जे हॉटेल आहे मागे किल्लेदार, तिथे आता आम्ही आमचे ते काय चिकन वगैरे यांनी आणून दिलं मित्रांनी. तिथे जेवणार आहोत. तिथे मस्तपैकी आता बसायला वगैरे जागा पण आहे. मग आम्ही आमच्या गप्पा सुरू करू. एकदम भारी आहे. आणि इकडे तुम्ही या रोडनी जाल तर मग ते सिंहगड फोर्टला आहे. पब्लिक येते जाते, एकदम भारी एरिया आहे, बघू शकता. मला तर खूप आवडलं. पाऊस जेव्हा असेल तेव्हा हे वातावरण किती बघण्यासारखं असेल, कारण का इकडे आजूबाजूला मस्तपैकी सुंदर आहे, एकदम मस्त असं आहे ग्रीनरी, आपलं नेचर एकदम भारी. हॉटेल किल्लेदार हे बघा मस्त ना. आहे राईट साईडचा एरिया बघा किती मस्त असं बसायला टेबल आणि चेअर्स आहेत. इकडे लिहिले किल्लेदार. आतमध्ये पण बसायला आहे. त्या बाजूला सेपरेट स्पॉट्स बनवलेत आणि त्या साईडला काय बोलतात त्याला, वॉशरूम केलं आहे. आणि बघा मी आता हॉटेलच्या बॅक साईडला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा स्पॉट आहे, पुरा लांब लचक टेबल पॉईंटसारखा. आणि इकडे बघू शकता हे आहे हॉटेलचे बॅक साईड आहे. मी इकडे आलो आहे. म्हणजे इथे पण त्यांनी जर केलं तर मस्तपैकी टेबल वगैरे टाकून राहू शकतं. बघा शेत आहे वाटतं हे इकडे. आणि हे सगळं आता तर तुम्ही बघू शकता सगळं आता कन्स्ट्रक्शन वगैरे व्हायला लागलं आहे एवढं लांब लांब. म्हणजे पुणे खूप डेव्हलप होतो आहे बघा, एकदम मस्त. मला तर ही जागा खूप आवडली, कारण का आपण नेचर लवर आहोत. पावसाळ्यात मला असं वाटतं इकडे परत यायला पाहिजे 1 महिन्यानी, जेव्हा जूनचा पहिला पाऊस झाल्यानंतर. कारण का जेव्हा कंटिन्युअसली पाऊस पडत असेल तेव्हा हे वातावरण बघण्यासाठी मी आता आतुर झालो आहे. आहा, एकदम मस्त वाटतंय. चला तर मग आता माझा मित्र तिकडे बोलतो आहे काय रश्श्याला द्यायचं आणि काय सुकं जेवण बनायचं, किती भाकऱ्या, किती राईस. जेवणाची ऑर्डर चालू आहे त्याची. तर मी पण जातो, बघतो काय करतायत ते, बघूया.